नमस्कार. मी लहान असताना माझी आजी मला निजवण्यासाठी अंगाई म्हणायची. अंगाई म्हणण्यासाठी ती तिच्या लहानपणी असणाऱ्या ज्या कविता होत्या त्या कविता मला म्हणायची. त्या मराठी कविता वृत्त, छंद यामध्ये बांधलेल्या होत्या. पूर्वीचे पंडित कवी त्यांच्या त्या रचना होत्या. त्याचप्रमाणे कवी नावा टिळक म्हणजे रेवरंड टिळक, कवी यशवंत, कवी गिरीश यांच्या त्या रचना होत्या. त्या वृत्ताची विशिष्ट चाल आणि त्या वृत्तांमध्ये बांधल्या गेलेल्या अर्थपूर्ण कविता ह्या ऐकल्यामुळे माझ्याही मनात आपोआप कवितेबद्दलची आवड निर्माण झाली. माझ्या आजीकडनं अशा खूप कविता मी ऐकल्या. त्यापैकी पोस्टमन नावाची कविता मी आज तुम्हाला ऐकवते. त्यामध्ये 4 वेगळी वृत्त आहेत. ह्या एकाच कवितेमध्ये 4 वेगवेगळी वृत्त आहेत. ते वृत्त आले की त्याचं नाव मी तुम्हाला सांगेन आणि त्याप्रमाणेच त्याची चालसुद्धा बदलेल. कवितेचं शीर्षक आहे पोस्टमन. पायी तुमान चढवून सुरेख खाकी, बांधी रुमाल तसलाच पुले डोकी, घालून कोट मग तो कमरेस पट्टा, सर्वात पोस्टमन हा उपयुक्त मोठा. वसंत तिलका वृत्त. आता ह्याच्या पुढचं वृत्त आहे दिंडी, मात्रा वृत्त आहे. किती पत्रे हो असती याजपाशी, कुठे कवनाची माहिती तयासी, क्रमे लावूनी फिरण्यास तो निघाला, मोद वाटे पाहुनी दूर त्याला. पुढचं वृत्त मालिनी. झर झर पथ चाले सारखा नित्य नेमे, घरी घरी शिरुनिया मारी हा काही नामे, कवनही कुठला तो माहिती त्यास वाडी, धड धड चढुनिया जातसे उंच माडी. पुढचं वृत्त भुजंग प्रयात. कधी पार्सले घेऊनी हाच येई, मनी ऑर्डरी हाक मारून देई, कधी त्यास पैशास येईन तोटा, गमे हा मुलांना धनी फार मोठा. कुणा राव साहेब बोले बघून, कुणा भाऊ नाना म्हणे तो हसून, कळे त्यास माणूस की सान मोठा, विचारात याला तुम्ही आडवाटा. नसे आडकाठी कुठेही तयास, प्रधाना घरीही पहा जाय खास, तयाचे मुळे पोचती वर्तमाने, जगी राहता येई लोका सुखाने. बघा, या पूर्ण कवितेत पोस्टमनचं यथार्थ वर्णन आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्याचा पोशाख, त्याचं काम, त्याची चालण्याची ढब, त्याचं समाजातलं स्थान सगळं आपल्या डोळ्यासमोर एखाद्या चित्राप्रमाणे उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. आता यापुढची रचना आहे, तिचं नाव आहे सृष्टीचे चमत्कार. चमत्कार म्हटलं की आपल्याला असं वाटतं एखादी वस्तू गायब करून दाखवणं किंवा एखादी वस्तू जी नाहीच आहे ती अचानक निर्माण करून दाखवणं म्हणजे चमत्कार. पण सृष्टीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटेल. त्यासाठी असे काही वेगळे चमत्कार करण्याची गरजच नाही हे सांगणारी अशी ही रचना आहे. शिवाय सृष्टीला स्वतःची अशी एक लय आहे, गती आहे आणि सृष्टीमध्ये अनेक घटना या एखाद्या चक्राप्रमाणे अखंडपणे चालू असतात असं या रचनेत सांगितलेलं आहे. या रचनेचं वृत्त आहे उपजाती. वैशाख मासी प्रतिवर्षी येती, आकाशमार्गी नवमेघ पंक्ती, नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. पेरूनिया ते मनधान्य एक, खंडीस घे शेतकरी अनेक, पुष्पे फळे देती तरू कसे रे, हे सृष्टीचे कौतुक होय सारे. ही जी रचना मी म्हटली ती आता म्हटलं त्याप्रमाणे उपजाती वृत्तातली ही रचना होती. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर जर ज्यूस मागवायचा ठरवला तर त्यात एक गंगा जमुना नावाचा प्रकार असतो पहा. संत्र आणि मोसंब यांचं ते मिश्रण असतं. तसं उपजाती हे वृत्त गंगा जमनी वृत्त आहे. इंद्रवज्रा वृत्त आणि उपेंद्र वज्रा वृत्त यांचा तो संगम आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्या चालीत ते वृत्त म्हटलं जातं. आता इंद्रवज्रा काय आहे ते तुम्हाला सांगते. त्याचा नमुनाच तुम्हाला म्हणून दाखवते. भगवद्गीता जी आहे ती 2 वृत्तात रचली गेली. बहुतांश श्लोक हे अनुष्टुप छंदात रचले गेले आहेत तर काही श्लोक हे इंद्रवज्रा वृत्तात रचले गेलेत. आपण इंद्रवज्रेचं गीतेमधलं उदाहरण पाहू.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. सांडूनि या जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशीच टाकून जुनी शरीरे आत्माही घेतो दुसरी निराळी. हे झालं इंद्र वज्रावृत्त. आता उपेंद्र वज्रावृत्ताचं एक उदाहरण पाहू. मुलांना उपदेश अशा नावाची ही रचना आहे. म्हणजे मुलांनी चांगल्या सवयी कशा अंगी बाणाव्यात आणि वाईट सवयींपासून कसं दूर राहावं हे सांगणारी अशी ही रचना आहे. उपेंद्र वज्रावृत्त. कसा तुला छंदच खेळण्याचा मऊ बिछाण्यावर लोळण्याचा कशी तुला वाटत लाज नाही सदा हसावे तुझ लाज नाही. ह्याच वृत्तामध्ये उपेंद्र वज्रावृत्ताचं अजून एक उदाहरण सांगायचं तर रघुनाथ पंडित या मराठी भाषेमधल्या प्रसिद्ध पंडित कवीनी जे 225 श्लोकांचं नलदमयंती स्वयंवर आख्यान लिहिलं त्यामध्ये पूर्ण आख्यानात त्यांनी उपेंद्र वज्रावृत्त फक्त एकदाच योजलं. शिखरिणी वृत्तातली ही कविता ऐका. या वृत्ताची चाल अगदीच वेगळी आहे. या कवितेचं शीर्षक आहे निराशा शूराच्या कधीही हृदयास स्पर्श न करी. वृत्त शिखरिणी. शिरी एकाएकी चहूकडून आघात पडले तुफानाने तारू अवचित समुद्रात फुटले करीचे दुर्दैवे जरीही तुटले शस्त्र समरी निराशा शूराच्या कधीही हृदयास स्पर्श न करी. कधी काळी मागे अपयश न घेवोनी फिरला मराठ्यांचा भाला जरी नयना आज दिसला कृती तत्पूर्वीच्या परिसुनी सुधी पाय उचली निराशा शूराच्या कधी हृदयास स्पर्श न करी. अशा तऱ्हेची शिखरिणीची चाल आहे. ही सगळी वृत्त छंद याबद्दल आत्ताच्या लोकांमध्ये आवड निर्माण होईल का आणि या वृत्तांबद्दलची उदासीनता दूर होईल का याबद्दल प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके काय म्हणतात ते आपण बघूया. हा जो उतारा मी आत्ता वाचणार आहे तो परशुराम तात्या गोडबोले यांनी संपादित केलेल्या नवनीत या ग्रंथाच्या प्रस्तावनेमधला आहे. परशुराम तात्या गोडबोले यांनी 1854 साली हे नवनीत या ग्रंथाचं संपादन केलं. त्यामध्ये त्यांनी मराठीतले पंडित कवी संत कवी यांच्या अनेक वृत्त छंद यामधल्या कविता रचना यांचं एकत्रीकरण केलं. या ग्रंथाच्या एका आवृत्तीला शांता शेळके यांनी अतिशय सुरेख प्रस्तावना लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेतला हा उतारा आपण पाहूया. मुक्तछंद हा मराठी कवितेनी आता फार मोठ्या प्रमाणात अंगीकारलेला आहे आणि त्यात वावगं काही नाही. पण त्यामुळे जुन्या छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध रचनेकडे आपण अजिबात पाठ फिरवली पाहिजे असं सुद्धा नाही. आपल्या पंडित कवींनी मराठीत किती संपन्न आणि किती समृद्ध वृत्तबद्ध रचना केली आहे हे पाहिलं म्हणजे मन स्तिमित होतं. रघुनाथ पंडितांनी आपल्या एका नलदमयंती स्वयंवरातच वृत्तबद्ध रचनेचे बहुतेक सारे प्रकार आणलेले आहेत. वामनाचा सुश्लोक विख्यात आहे. मोरोपंत हे तर आर्याप्रभू, पण इतर सगळ्या प्रकारची वृत्तसुद्धा त्यांनी मोठ्या ताकदीने आणि सफाईने हाताळली. मोरोपंतांच्या रचना प्रभुत्वाचे कौतुक कुसुमाग्रजांसारख्या थोर कवीला करावेसे वाटते. ग्रेससारख्या अत्याधुनिक कवी मंदारमाला सुमंदारमाला यांसारख्या प्राचीन वृत्तात कविता करण्यास उद्युक्त होतो. या सगळ्या गोष्टींचा अर्थ आजच्या कवींनी ध्यानात घेतला पाहिजे. निर्दोष साक्षेपी आणि डौलदार वृत्तबद्ध रचना करणं सोपं नाही, ते एक आव्हान आहे. नादाची आणि लयीची अनेक सुंदर वळणं वृत्तबद्ध रचनेत आपल्याला मिळू शकतात. केवळ जुन्या पंडित कवींनी वृत्तबद्ध रचना केली म्हणून नव्याच्या हव्यासाने आधुनिकतेच्या खुळचट कल्पनांनी आपण ती टाळणं हा करंटेपणा आहे. छंदोबद्ध किंवा वृत्तबद्ध रचना ही नुसतीच कारागिरी असते असेही मानण्याचे कारण नाही. ही रचना आशयालाही एक वेगळं अर्थपरिमाण देते, अभिजात डौल आणि सौंदर्य देते. मंदाक्रांता वृत्तांनी मेघदूताला केवढं माधुर्य दिलं आहे किंवा
पृथ्वीवृत्ताने श्लोक केकावलीची उदात्त आर्तता किती वाढवली हे खरोखर मुळातून बघण्याची, अनुभवण्याची गरज आहे. प्राचीन पंडित कवींच्या वृत्तबद्ध रचनेतील सौंदर्य आणि ताकद, विविधता आणि विपुलता जाणून घेण्याच्या दृष्टीने आजच्या कवींनी, काव्यरसिकांनी नवनीतचं बारकाईने वाचन करणं आवश्यक आहे. या दृष्टीने हा ग्रंथ आजच्या काळाशी, आजच्या काव्याभिरुचीशी संवाद साधतो. मंडळी, वसंत तिलका, शिखरिणी, मंदाक्रांता, पृथ्वी, शार्दूल विक्रीडित, आर्या, दिंड्या, साक्या, फटके ह्या सगळ्या रचना आपल्या मराठी रसिकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना आपण समजून घेऊया, या वृत्तछंद रचनेत रस घेऊया. ह्या वृत्तांच्या लघुगुरु मात्रा, त्यांचे गण, ह्या सगळ्या या वृत्तछंदांच्या टेक्निकॅलिटीज आहेत, ती त्याची तंत्र आहेत. त्यात आपण आत्ताच पडूया नको. आधी या वृत्तछंद काव्यांचा शोध घेऊया, पंडित काव्यांचा शोध घेऊया, ती वाचूया, त्यांचा आस्वाद घेऊया. मग त्याचं तंत्र आपल्याला आपोआपच जाणून घ्यावंसं वाटेल.